वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। बघा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू। या टॉपिकवरती ॲटलीस्ट एक न्यूमेरिकल तरी एक्झाममध्ये विचारतील 4 to 6 मार्क्ससाठी। नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा यूज आपण मोस्टली लार्ज क्वांटिटीमध्ये डेटा असेल, लार्ज डेटा हँडल करण्यासाठी आपण तिथे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा यूज करतो। आणि जो सगळा डेटा आहे हा बेल शेप फॉर्ममध्ये असतो। बघा, सगळा तुम्हाला कसा दिसतो, बेल शेप फॉर्म जो कर्व असतो तिथे सगळा डेटा असतो। आणि ही मधली लाईन जी आहे ती मीन लाईन आहे। मीन लाईनच्या राईट साईडला 50% डेटा असतो आणि मीन लाईनच्या लेफ्ट साईडला 50% डेटा असतो। म्हणजे तुमचा बघा, तुमचा कर्व हा सिमिलर आहे। हा तुमचा कर्व कसा आहे, सिमेट्री आहे। म्हणजे जसा राईट साईडला आहे तसा तुमचा कर्व तुमचा लेफ्ट साईडला सुद्धा आहे। आणि 50% डेटा तुमचा राईट साईडला आहे, 50% डेटा तुमचा लेफ्ट साईडला आहे। आणि हा जो कर्व आहे याचा एरिया असतो 1, म्हणजे राईट साईडला 0.5% आणि लेफ्ट साईडला 0.5%। आणि इथे आपण काय केलं आहे, जो रँडम व्हेरिएबल आहे म्हणजे डेटा आपल्याला जसा पाहिजे त्याला या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो। त्याला आपण बोलतो झेड। बघा, याला आपण बोलतो झेड, स्टँडर्डायझेशन त्याला बोलतो आपण झेड। झेडचा फॉर्म्युला काय आहे, एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा। हा काय तुमचा सिग्मा आहे, 6 नाही आहे, तो सिग्मा आहे। सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन। एक्स म्हणजे काय, जो रँडम व्हेरिएबल ज्याच्यासाठी आपला डेटा आपल्याला फाइंड आउट करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। एक्स म्हणजे काय, रँडम व्हेरिएबल। मायनस म्यू म्हणजे काय, तुमचा मीन। आणि हा सिग्मा म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशन। बघा, अशा टाईपचा एक न्यूमेरिकल 100% तिथे एक्झाममध्ये विचारतील। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा, आता न्यूमेरिकल सॉल्व करू इथे। बघा, टाईप 3 प्रॉब्लेम बेस्ड ऑन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन। बघा, क्वेश्चन 1 सॉल्व करायचं एकदम सिंपल आहे। सिम्पली तुम्हाला इथे स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। बघा, अशा टाईपचा न्यूमेरिकल जिथं मोस्टली एक्झाममध्ये विचारत येईल, थोडा मे बी डेटा मागे पुढे असेल पण सेम तुम्हाला ह्या स्टेप्स तिथे फॉलो करायचे आहेत। बघा, IQs आर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड। बघा, ऑलरेडी त्याने मेन्शन केलेलं आहे। हा न्यूमेरिकल कसला आहे, नॉर्मली डिस्ट्रीब्युशनचा आहे। IQs म्हणजे काय, इंटेलिजन्स क्वोशंट, म्हणजे इथे किती इंटेलिजन्स आहे, किती इंटेलिजंट आहे ते आपल्याला इथे चेक करायचं आहे। बघा, IQs आर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड विथ मीन। गिवन डेटा लिहून घेऊ सर्वात पहिले। गिवन काय दिलं आपल्याला, बघा, गिवन डेटामध्ये मीन दिलेला आहे। मीन म्हणजे काय, म्यू किती दिला आहे, 100। देन स्टँडर्ड डिव्हिएशन 15 म्हणजे सिग्मा किती दिला आहे, 15। फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट रँडमली सिलेक्टेड पर्सन हॅज IQ बिटवीन। बघा, फर्स्ट काय सांगितलं आहे, टू फाइंड IQ between 85 and 115. Then second, IQ more than 130. IQ more than 130. बघा, एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सेम अशा प्रकारचा न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये येतो। बघा, एक तुमचा क्वेश्चन का असतो, बिटवीनमध्ये असतो आणि एक तुमचा मोर दॅन किंवा लेस दॅन असतो। मोर दॅन किंवा लेस दॅनसाठी सेम प्रोसिजर आहे आणि एक बिटवीन आणि एक मोर दॅन आणि लेस दॅन। आता इथे मोर दॅनच त्याने विचारलेलं आहे। बघा, सोल्युशन सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले इथे आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायचे। ज्या सुद्धा स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू। आता बघा, आपल्याला इथे त्याने सांगितलं आहे IQ बिटवीन 85 आणि 15, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे आपली, x इज इक्वल टू 85। आता 85ला या रँडम व्हेरिएबलला स्टँडर्ड व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करू। आपला झेडचा फॉर्म्युला काय आहे, झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा। बघा, एक्सची व्हॅल्यू किती आहे, आपला एक्स किती, 85 मायनस म्यूची व्हॅल्यू किती, 100 डिवाइड बाय सिग्माची व्हॅल्यू किती आहे, 15। हा ॲक्च्युली हा सिग्मा आहे, लक्षात ठेवा, हा 6 नाही आहे, सिग्मा आहे। सिग्माची व्हॅल्यू किती आहे, 15। तर आपला पहिली व्हॅल्यू किती आली स्टँडर्ड, झेड 85 मायनस 100 डिवाइड बाय 15 -1। पहिली व्हॅल्यू किती आली, -1। देन एक्स इज इक्वल टू 85 115, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 115। कन्वर्ट करू स्टँडर्ड व्हॅल्यूमध्ये, एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा। एक्सची व्हॅल्यू किती आहे, 115, म्यूची व्हॅल्यू 100 डिवाइड बाय 15। तर 115 मायनस 100 डिवाइड 15 काय, 15/15 काय येईल, 1च येईल। नेक्स्ट काय सांगितलं, IQ मोर दॅन 130।
म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे 130. बघा झेडचा फॉर्म्युला अगेन सेम तोच, एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा. एक्सची व्हॅल्यू किती आहे 130 मायनस 100 डिवाइड बाय 15. तर 130 मायनस 100 किती होईल, 130 मायनस 100 30 डिवाइड बाय 15 2. बघा या तुमच्या आल्या स्टँडर्ड व्हॅल्यू. आपण काय केलं, एक्स जो रँडम व्हेरिएबल होता त्याला स्टँडर्ड व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलं. आता बघा पहिली कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, केस ए, प्रोबॅबिलिटी ऑफ IQ between 85 and 115. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ IQ बिटवीन म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट, किती लोकांचा IQ इथे 85 आणि 115च्या मध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. आणि बघा इथे इने सॅम्पल जास्त दिलेला आहे, इने सॅम्पल ऑफ 500 केसेस. यांची व्हॅल्यू किती आहे 500, नंबर ऑफ सॅम्पल किती आहेत 500, आणि इथे एरिया ऑफ 1 दिलेलं आहे, एरिया ऑफ 2 दिलेलं आहे. बघा याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येतो, तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू काय दिलं की समजते. कारण एक स्टँडर्ड व्हॅल्यू तुमची 1 येणार आहे, एक स्टँडर्ड व्हॅल्यू तुमची 2 येणार आहे. बघा इथे एक व्हॅल्यू 1 आली, इथे 2 आली. -1 जरी असेल तरी आपण तिथे पॉझिटिव्हच घेतो आन्सर. बघा म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो आपल्याला काय आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी 2 मार्क तुम्हाला तिथे इझिली भेटतील. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ IQ बिटवीन 85 अँड 115. तर बघा कसं फाइंड आउट करायचं आहे प्रोबॅबिलिटी. बघा प्रोबॅबिलिटी काय सांगितलं आहे 85 आणि 115. बरं प्रोबॅबिलिटी बिटवीन हा रँडम व्हेरिएबल आहे एक्स 115. मग हे रँडम व्हेरिएबलला आपण काय केलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता बघा ही रँडम व्हेरिएबलची एक्सची जी व्हॅल्यू आहे 85पेक्षा मोठी आहे आणि 115पेक्षा छोटी आहे. बघा असे ॲरो द्यायचे. बघा रँडम व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू 85पेक्षा मोठी आहे आणि 115पेक्षा छोटी आहे. आता एक्सला आपण काय केलं कन्वर्ट केलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग इथे काय येईल, किती आले आपली व्हॅल्यू बघा 85साठी किती आले -1. इथे आपली व्हॅल्यू काय झेड स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, 115साठी किती आलं 1. सेम ॲरो पोझिशन दाखवायची. बघा सेम पोझिशन, बघा सेम पोझिशन ठेवली. बघा -1 to 1. आता इथे मेन्शन करता एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व झेड इज इक्वल टू -1 आणि झेड इज इक्वल टू 1. बघा आता कशा प्रकारे हा एरिया आपण इथे लोकेट करतो ते तुम्हाला दाखवतो इथे. बघा आता झेडची व्हॅल्यू किती आहे 1 आणि -1 आहे. समजा ॲज्युम करतो तुमची एक व्हॅल्यू 1 इथे, एक व्हॅल्यू -1 इकडे. बघा इकडे +∞ दिलं, इकडे -∞ दिलेलं आहे. म्हणजे नंबर ऑफ डेटा तुमचा राईट आणि लेफ्ट साईडला आहे. बघा ही व्हॅल्यू तुमची काय आले 1 आणि -1. बघा इथे एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, इथे एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. बघा आता याच्यामध्ये जो एरिया आहे तो आपल्याला पाहिजे. बघा याच्यामधला एरिया जो आपल्याला तो पाहिजे. डायग्राम ड्रॉ केली पाहिजे असं काही नाही आहे, नाही डायग्राम ड्रॉ केली तरी चालेल. बघा सिम्पल काय करायचं आता इथे. बघा झेड इज इक्वल टू -1 आणि 1. बघा झेड इज इक्वल टू -1 आणि 1 म्हणजे हा एरिया आपल्याला पाहिजे. ह्या एरियामध्ये किती लोक येतात ते आपल्याला समजेल. म्हणजे IQ बिटवीन 85 आणि 115. आता बघा एरिया ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे. बघा -1 जरी असेल तर तिथं काय घ्यायचं प्लसच घ्यायचं. बघा तुमची ही मीन लाईन आहे, इकडून तुमचं 50%, इकडून तुमचा 50% डेटा आहे. आणि याच्यामधला आपला एरिया किती आहे -1 आणि 1. म्हणजे बघा -1. आता एरिया ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे, एरिया ऑफ 1ची व्हॅल्यू आहे 0.3413. ही झाली तुमची लेफ्ट साईडसाठी. बघा झेड जरी -1 असेल तरी घेताना पॉझिटिव्हचीच व्हॅल्यू घ्यायची. 0.3413 झाली झेड इज इक्वल टू -1साठी. आणि नेक्स्ट झेड इज इक्वल टू 1साठी काय येईल सेम तीच व्हॅल्यू 0.3413. दोघांचं ॲडिशन करायचं 0.3413. बघा इन बिटवीनचा न्यूमेरिकल आला तर आपण तिथे काय करतो 2 व्हॅल्यूंचं ॲडिशन करतो 0.3413 प्लस 0.3413. बघा इथे जरी निगेटिव्ह दिसत असेल तरी व्हॅल्यू घेताना 1ची काय घ्यायची पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्यायची. एरिया ऑफ 1 तर किती आला इथे 0.6826. 0.6826. आता आपल्याला समजेल प्रोबॅबिलिटी किती आली. तर IQ बिटवीन 85 and 115 इज. बघा IQ बिटवीन किती लोकांचा IQ 85 आणि 115च्या मध्ये आहे.
तर आपण काय करू शकतो, नंबर ऑफ सॅम्पल किती आहेत 500. बघा नंबर ऑफ सॅम्पल 500 इंटू आलेली प्रोबॅबिलिटी किती आहे 0.6826. आपल्याला समजेल किती लोकांचा इथं IQ 85 आणि 115 मध्ये आहे. इंटू 500 341.3 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 341 लोकांचा IQ कशामध्ये आहे 85 आणि 115 मध्ये आहे. बघा ते नेक्स्ट कंडिशन घेऊ सेकंडवाली. बघा सेम इम्पॉर्टंट आहे. एक असेल तुमचं बिटवीनवाला, एक असेल मोर दॅन किंवा लेस दॅन. बघा आता नेक्स्ट सेकंड कंडिशन घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ IQ मोर दॅन 130. बघा प्रोबॅबिलिटी सेम प्रोबॅबिलिटी. आता इथे IQ म्हणजे काय बघा 130ची व्हॅल्यू आता बघा ही व्हॅल्यू मोर दॅन, मग काय करायचं x इज ग्रेटर दॅन 130. रँडम व्हेरिएबल काय आहे x इज ग्रेटर दॅन 130. दे प्रोबॅबिलिटी याला आपण कन्वर्ट केलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये, इथे काय येईल z. आता 130साठी व्हॅल्यू किती आले बघा 130साठी व्हॅल्यू किती आले 2. मग z इज ग्रेटर दॅन 2. तर इथे आपलं आता बघा एरिया अंडर द कर्व सेम एरिया इथे असं केलं तर सेम एरिया अंडर द कर्व z इज इक्वल टू 2. एरिया अंडर कर्व z इज इक्वल टू 2. बघा मोर दॅन किंवा लेस दॅन असेल, लक्षात घ्या मोर दॅन किंवा लेस दॅन असेल तर आपण काय करतो इथे बघा इथे तो वाटलं तुम्हाला डायग्राममध्ये शो करून दाखवतो कसं होईल ते. बघा डायग्राममध्ये तुम्हाला शो करून दाखवतोय. डायग्राम काढली पाहिजे असं काही नाही आहे एक्झाममध्ये, डायग्राम नाही काढली ते चालेल. बघा आता आपली व्हॅल्यू किती आलेली आहे z इज इक्वल टू 2. म्हणजे इथे आपली 1 आहे, इथे 2 आहे, इथे पुढे पुढे आपलं गेलं असेल. बघा आता इथे आपली एवढी एरिया आलेली आहे. आता ॲज्यूम करू एवढ्या एरियामध्ये बघा राईट साईडची व्हॅल्यू किती असते किंवा लेफ्ट साईडची किती असते 0.5 राईट साईड आणि 0.5 लेफ्ट साईड. बघा मोर दॅन असो किंवा लेस दॅन असो त्याला काय करायचं 0.5 काय करायचं इथे आता मोर दॅन आहे म्हणजे 0.5 आणि लेस दॅन असेल तरी सुद्धा 0.5 घ्यायचं. म्हणजे राईट साईडचं 0.5 बरोबर आणि समजा लेस दॅन आला तर आपण लेफ्ट साईडचं घेतो. पण ती व्हॅल्यू काय असते 0.5च असते. लक्षात ठेवा इथे व्हॅल्यू काय घ्यायची 0.5च घ्यायची, नुसतं असेल मोर दॅन किंवा लेस दॅन. बघा 0.5 मायनस बघा एरिया अंडर द कर्व झेडची एरिया किती आले फॉर 2 साठी किती 0.4772 म्हणजे 0.5 मायनस 0.4772 आन्सर येते 0.0228. 0.0228. बघा टोटल एरिया किती होती इथून एवढी एरिया किती होती 50% म्हणजे 0.5 मधून एवढी एरिया मायनस केली म्हणजे तुमची एरिया आली एवढी 0.0228. बघा एकदम सिंपल आहे. आणि लेस दॅन असेल तर काय होईल बघा लेस दॅन असेल ना तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल इकडे, पण घेताना इथे व्हॅल्यू 0.5 पॉझिटिव्हच घ्यायची आणि व्हॅल्यू ती मायनस करायची, जी एरियाची व्हॅल्यू असेल ती मायनस करायची. आता बघा आता IQ मोर दॅन 130 सॉरी IQ मोर दॅन 130 कोण किती सॅम्पल आहेत 500 इंटू 0.0228. तर तुमचं किती लोकांचा IQ मोर दॅन 130 आहे तर 500 इंटू 0.0228 11.4 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 11 म्हणजे 11 लोकांचा IQ काय इथे मोर दॅन 130 आहे. मग एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. बघा सेम फक्त असेच तुमचे न्यूमेरिकल राहतील सेम. तुमचं फक्त इथे काय होईल इथे वर्डिंग चेंज होईल. एक तर असेल तुमचं बिटवीन असेल तर सेम तुम्ही असे ॲरो घ्यायचे, मोर दॅन असेल तर असा ॲरो घ्यायचा, लेस दॅन समजा आलं तर लेस दॅन तर काय करायचं PX लेस दॅनला असा ॲरो घ्यायचा. समजा जी काय व्हॅल्यू दिली असेल ती इथे बघा. बिटवीन दिलं तर सेम असे ॲरो घ्यायचे, मोर दॅन दिला तर असा ॲरो घ्यायचा आणि लेस दॅन दिला तर असा ॲरो घ्यायचा. बाकी सेम व्हॅल्यू पुटअप करत जायचं. लेस दॅनला सेम हीच प्रोसिजर 0.5 आणि जी एरिया येईल ती एरिया त्या 0.5 मधनं मायनस करायची, जी कुठली एरिया इथे येईल ती. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये सांगू शकता. याच्यामध्ये अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील जरूर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या
पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.